कोकणात काही गावांमधल्या जत्रा पाहून ही श्रद्धा की अमानुषता असा प्रश्न पडतो। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या गुहागर तालुक्यातल्या नरवण गावच्या वाघजाई देवीच्या मंदिरात अनोख्या पद्धतीने नवस फेडला जातो। पाठीवर हुक अडकवून त्या व्यक्तीला 30 फूट उंचीच्या लाटेवर फिरवलं जातं। देवीच्या प्रांगणात नवस फेडणाऱ्याच्या पाठीत हुक अशा पद्धतीने अडकवला जातो की रक्ताचा एक थेंब येत नाही। हुक अडकवलेल्या व्यक्तीला मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या लाटेवर बांधलं जातं। ही लाट 30 ते 40 फुटांपर्यंत उंच उचलत गोल फिरवली जाते। ग्रामदेवतेच्या गावाच्या तिला त्या दिवशी सकाळपासून अन्न पाण्याविना कडक उपवास करावा लागतो। देवाच आमची सगळी परंपरा चालली आहे सगळा, त्यामुळे असे लोक होतात ना, त्यांना काय सुद्धा हे नाही। यासाठी काय उपवास वगैरे करावा? हा, उपवास 2 दिवसाचा उपवास लागतो। पाणी पिणी त्या दिवशी उपाय असेल त्या दिवशी पाणी पिणी काय प्यायचं। किती वर्ष? पाणी नाही, थुंकी नाही, पाणी काय चहा बी काय सुद्धा। किती वर्ष करताय? हे मला आता 4थं वर्ष आहे। त्या दिवशी पूर्ण आल्यानंतर लाकडाचा नवस आम्ही हे करू, म्हणजे टोचून घेऊ। ही अशी पद्धत आहे की टोचणारा सीमेतलाच पाहिजे, सीमेच्या बाहेरचा चालत नाही, तिथलाच राहणारा पाहिजे, अशी इथे प्रथा आहे। म्हणजे जो माणूस नवस करतो, नवस कोणी बाहेरचा करू शकतो, नवस बाहेरचा कोणी करू शकतो, पण फेडणारा असेल ना तो इथलाच पाहिजे। नवस फेडणं म्हणजे नेमकं काय आहे? नवस फेडणं म्हणजे कसं माहिती आहे की हे आकड्यात टोचून घेणं, हे पाठीला गळ लावून टोचून घेणं, नवस फेडला जातो। तर एकूण हे सगळं पाहिल्यानंतर या सगळ्यामध्ये श्रद्धेचा विषय किती आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय, पण असं करणं हे योग्य नाहीये। ते आरोग्याच्या दृष्टीने, जीविताच्या दृष्टीनेही चांगलं नाहीये। अविनाश पाटील आपल्याबरोबर आहेत। अविनाशराव, ही दृश्य सगळी आपण पाहत असाल, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा सगळ्या परंपरा आहेत, दक्षिण भारतातही अशी परंपरा आपल्याला दिसते। किती हे सगळं धोकादायक आहे। एकतर त्या टोचणाऱ्याच्या पोटात अन्न पाणी काही नसतं, उपाशी तापाशी अशा पद्धतीने शरीराला यातना करून घेणं मला वाटतं देवालाही मान्य होणार नाही। खरं आहे, आपण म्हणतात की हा भक्तीचा मार्ग नाही, आपण देवत्वाच्या उदात्त संकल्पनेचा यामधनं अनादर उलट करतो आहोत। त्यामुळे या स्वरूपाच्या अघोरी, अमानुष रूपाच्या आणि शारीरिक इजा करून घेणाऱ्या प्रथा, परंपरा आणि कर्मकांड आणि उपास तापासाचे जे काही सगळे पद्धती आहेत, याच्यामधनं आता आपण बाहेर यायला पाहिजे। आपण आधुनिक जगामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा स्फोट झाला, त्या जगामध्ये जगतो आहोत, त्या सगळ्या साधनांचा आपण उपयोग करतोय आणि त्याच वेळेला आदिम मानसिकतेच्या यातू धर्मातल्या या सगळ्या आदिम कर्मकांडांचा वापर आपण अगदी करतोय। हे आपल्या आधुनिक माणसाला लाजिरवाणी ठरणारी गोष्ट आहे। त्यामुळे मी आवाहन करेल त्या भक्तांना आणि तिथल्या देवस्थानाच्या सगळ्या मंडळींना, जबाबदार अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना की लवकरात लवकर या पद्धतीची प्रथा आपण थांबवावी, त्यासाठीचं प्रबोधन आपण करावं आणि ते प्रबोधन करण्यासाठी, जनसंवाद करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निश्चितपणे आपल्यासोबत यायला तयार आहे। आणि अर्थात दुसऱ्या या सगळ्या गळ टोचून घेण्यामुळे जे काही जंतू संसर्ग होतो, त्यातनं एड्स सारखा किंवा अजून इतर काही भयानक आजार होण्याची धोका संभवतो, हे सगळं आपल्याला टाळता येऊ शकतं। हे माहीत असताना देखील आपण हे करतो। ही अंधश्रद्धेच्या गुलामीची मानसिकतेची बेडी आपण काढली पाहिजे। आणि अर्थात हे सगळं बघण्याचं काम करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला, अधिकाऱ्यांना देखील आपण जाब विचारायची गरज आहे की तुम्ही याबद्दल भूमिका कधी घेणार। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता फोन लावतोय, जिल्हाधिकारी फोन उचलत नाहीयेत, पण रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकाराला अत्यंत गांभीर्याने घेतील। पुढच्या वर्षीपासून हे प्रकार होणार नाहीत। लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक कळत नसेल तर कायद्यानं आपलं काम नक्की केलं पाहिजे। या सगळ्या प्रकारातून HIV पसरू शकतो, तो माणूस भोवळ येऊन कोसळू शकतो, त्याची चामडी फाटू शकते। आमच्याकडे असं आजपर्यंत झालं नाही, आमच्या देवीची श्रद्धा आहे असं म्हणणारे हजारो लोक पंचक्रोशीत सापडतील। पण बांधवांनो, आमची कळकळीची विनंती आपल्याला आहे, यापेक्षा एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाला मदत करा। आपल्या पंचक्रोशीत त्या दिवसापासून कोणी उपाशी झोपणार नाही याची काळजी घ्या। सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांना मदत करा, त्याहून देव जास्त, यावरून देव तसं केल्यानं जास्त खुश होईल। अविनाश पाटील आपल्याबरोबर होते, राज्य कार्याध्यक्ष अनिश अविनाशराव, धन्यवाद आपले, आपण प्रतिक्रिया दिली झी 24 तासला त्याबद्दल। वाघजाई देवीला प्रार्थना आपण करूया की झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।